Federation of India जिंदाबाद 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 SFI जिंदाबाद 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 मागेल त्या विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश मिळालाच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मागेल त्याला वसतिगृहात प्रवेश मिळालाच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मागेल त्याला वसतिगृहात प्रवेश मिळालाच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे विद्यार्थ्यांची थकीत डीबीटी त्वरित मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे विद्यार्थ्यांची थकीत डीबीटी त्वरित मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे वसतिगृह आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं वसतिगृह आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही प्रकल्प अधिकारी होश मिळव होश मिळव होश मिळव वसतिगृह नाही शिक्षण नाही या प्रशासनाला लाज नाही लाज नाही लाज नाही वसतिगृह आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं वसतिगृह आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे वसतिगृह आमच्या हक्काचं घेतल्याशिवाय राहत नाही प्रकल्प अधिकारी होश मिळव होश मिळव होश मिळव प्रकल्प अधिकारी होश मिळव होश मिळव होश मिळव विद्यार्थ्यांच्या जीवाची खेळणारे प्रकल्प अधिकारी होश मिळव होश मिळव होश मिळव आणि वसतिगृह आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं वसतिगृह आमच्या हक्काचं इंडियाच्या वतीनं आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव येथे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर 6 ऑगस्ट 2024 रोजी आपण याच ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळावा या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. परंतु 6 तारखेच्या आंदोलनामध्ये माननीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांनी आपल्याला विनंती केली की तुम्ही मंत्रालयामध्ये या, आमच्याशी चर्चा करा आणि तुमची भेट आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांसोबत घालून घेतो आणि त्यांच्यासोबत चर्चा करून तुम्ही सगळे जे काही धोरणात्मक प्रश्न आहेत ते सोडवा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळेल. त्यानंतर 29 आणि 30 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा एकदा आयुक्तालयावरती आपण आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये जी मंत्रालयामध्ये चर्चा झाली होती ती सर्व चर्चा आयुक्त मॅडमने स्वीकारली आणि त्याच्यानुसार आम्ही लवकरात लवकर कार्य करू याचं त्यांनी आपल्याला आश्वासन केलं आणि त्या स्वरूपानं लेखी देखील आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. परंतु मंत्री महोदयांच्या शब्दानंतर त्यांनी दिलेल्या डायरेक्शन नंतर आयुक्त मॅडमनी सांगितल्याच्या नंतर देखील प्रकल्प अधिकारी त्यांनी जे काही लेखी दिले त्याच्यावरती काम करायला तयार नाही. सरळ सरळ ते म्हणतात की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश देऊ शकत नाही, जे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 3 ते 3.5 हजार दरवर्षी 3 ते 3.5 हजार जागा ह्या रिक्त राहतात, भरल्या जात नाही, जे की ज्या विद्यार्थ्यांनी मागण्या केल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात. हे ज्यावेळेस आपण निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर हे जेव्हा सांगितलं जात आहे तरी देखील प्रकल्प अधिकारी जर याच्यावरती काम करायला तयार नसतील तर प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास मंत्र्यांपेक्षा मोठे आहेत का? प्रकल्प अधिकारी दिलीप वळसे पाटील यांच्यापेक्षा मोठे आहेत का? हा आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे. की असं पण आपण म्हणू शकतो की नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला शब्द दिला परंतु आता तो शब्द पाळला जात नाहीये, त्याच्यावरती ते काम मग आता हे करत नाहीये. जर त्यांच्या शब्दाखातर जर आम्ही त्यावेळेस आंदोलन थांबवलं होतं आणि आज जर त्यांनी दिलेला शब्द जर पाळत नसतील तर मग आम्ही दाद कोणाकडे मागायचं? म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे, जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन आहे ते आंदोलन असं सुरू राहील. आता आम्हाला याची पण कल्पना आहे पुढच्या 2-4 दिवसांमध्ये आचारसंहिता लागू शकते आणि त्याचा एकूण परिणाम होऊ शकतो. परंतु आचारसंहितेचा परिणाम याच्यावरती होईल असं काही होणार नाहीये. आचारसंहितेमध्ये जरी आम्हाला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आता आचारसंहिता सुरू आहे, तुम्ही इथून उठा आणि आंदोलन थांबवा, असं जरी म्हटलं तरी ते काही शक्य होणार नाही. आम्ही एकच निर्धार करून या ठिकाणी आलोय, एकतर वसतिगृहामध्ये ऍडमिशन नाहीतर जेलमध्ये जायची तयारी देखील आम्ही घेऊन आलेलो आहोत. परंतु जेलमध्ये जाऊ परंतु आदिवासी विद्यार्थ्यांना
वसतिगृहापासून वंचित राहू देणार नाही हा निर्धार एसएफआयच्या वतीनं आम्ही आज करत आहोत। आणि या आंदोलनामध्ये सर्व जे काही नागरिक आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये आपण देखील या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। आपापल्या पद्धतीनं ज्या ज्या गावकऱ्यांना शक्य आहे, विद्यार्थ्यांना ज्यांना शक्य आहे या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। आपण स्वतःच्या खर्चानं आपण गाड्या करून या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि या आंदोलनाला पाठबळ द्या अशी विनंती देखील मी आपल्या या सोशल मीडियाच्या आणि मीडियाच्या माध्यमातून आपल्याला करतो। आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। आणि निश्चितच मला याचा विश्वास आहे की सर्व विद्यार्थ्यांच्या ताकदीने एसएफआयचा हा लढा तीव्र होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळतील। लढू आणि जिंकू देखील। थँक्यू, धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद। नहीं सुबह की संसदा तुझे मिली बिजलियों के पीछे पर सहारा